ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. या जगात बऱ्याच वेळा लोक असा दावा करतात की मी भगवंत आहे, तू भगवंत आहेत, आपण सगळे भगवंत आहोत. अथवा काही लोक म्हणतात की भगवंत नाहीच आहेत, भगवंताचा मृत्यू झालेला आहे असा पण दावा करतात काही लोक. एका माणसाने असा दावा केला, नीश नावाचा एक फिलॉसॉफर, त्याने असं लिहिलं होतं, भगवंतांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्या खाली लिहिलं त्याने आपलं नाव नीश. काही वर्षानंतर त्याचा मृत्यू झाला आणि काही लोकांनी ते खोडली स्टेटमेंट ती आणि तिथे असं लिहिलं, नीश याचा मृत्यू झालेला आहे, भगवंत. तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की बऱ्याचशा गोष्टीवर आपण ताबा मिळवू शकत नाहीत. काही गोष्टी आहेत त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो, पण सगळ्याच गोष्टीवर कंट्रोल आपण करू शकत नाहीत. तर मग कोण आहेत भगवंत हे? तर ह्या भगवंतांना जाणण्याचा आपण ह्या चर्चेतून प्रयत्न करूया. तर आपण ह्या जगात जे काही त्याचा जगाचा जो उगम आहे त्या उगमाशी जाऊनच आपण भगवंत आहेत का, ह्याच्यात भगवंतांचा हस्तक्षेप आहे का, हे जाणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की भगवंतांना जाण्याची इच्छा तरी का ठेवली पाहिजे, काय गरज आहे का, भगवंतांना जाणून माझा काही फायदा होणार आहे का? कारण लोक फायदे आणि तोट्यामध्येच बोलत असतात आणि त्यांना भगवंतांना जाण्याची इतकी निकड वाटत नाही या जगामध्ये, आणि त्यांना कळत नाही की का बरं आध्यात्मिक ज्ञानाची गरज आहे. तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या जगामध्ये काही अशा गोष्टी आहेत, काही असे प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यावर आपण काही कंट्रोल करू शकत नाही. तर 4 मेजर समस्या किंवा प्रॉब्लेम्स सांगितलेले आहेत. तर हे प्रॉब्लेम जे असतात हे रिअल असतात, खरे असतात, पण रिलेटिव्ह असतात, सापेक्ष असतात काही प्रॉब्लेम. तर कसं काय, ह्या जगामध्ये सगळे लोक विविध समस्यांची शिकार बनतात. समजा दिवाळी असेल तुमच्याकडे, दिवाळीमध्ये खूप फराळ खाल्ला तर एखाद्या फराळाचा कण तुमच्या दातामध्ये अडकतो आणि तुम्हाला वेदना होऊ लागतात. तुमच्यासाठी तो दिवाळीच्या दिवशी सुद्धा तुमच्यासाठी तो वेदनेचा क्षण आहे, पण एका डेंटिस्टसाठी तो त्याचा धंदा आहे, त्याच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. कारण तुम्ही त्याच्याकडे जाता, एवढी मोठी फीस त्याला देता आणि त्याच्या घरात चांगल्या प्रकारे दिवाळी साजरी होऊ शकते. तर अशा प्रकारे तुमची समस्या ही दुसऱ्याला आनंद देणारी असू शकते किंवा दुसऱ्याची समस्या ही तुम्हाला आनंद देऊ शकते. तर या जगातले प्रॉब्लेम, मग खरा प्रॉब्लेमची व्याख्या काय आहे? समस्येची व्याख्या अशी आहे की ते सगळ्यांना समान असतात, कोणालाही नको असतात आणि कोणीही त्यांना टाळू शकत नाही. तर कुठल्या अशा गोष्टी आहेत जे कोणालाही नको आहेत, कोणी त्यांना टाळू शकत नाहीत आणि सर्वांना समान आहेत? तर भगवद्गीतेमध्ये कृष्ण म्हणतात, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. तर जन्म ही सुद्धा समस्या म्हटलेली आहे भगवद्गीतेमध्ये. आईच्या गर्भामध्ये जे बाळ आहे आणि तो जन्म आहे, ही जी प्रक्रिया आहे इतकी तापदायक आणि वेदनादायक असते. 10 महिन्यापर्यंत काही वेळा बालक आपल्या आईच्या गर्भामध्ये राहतं आणि अशा एका बाणासारखा त्याचा असा आकार असतो आणि बरेच तिचा गॅस्ट्रिक जो ज्यूस असतो किंवा फायर ज्याला आपण म्हणतो, आणि बऱ्याच प्रकारची ऍसिड्स वगैरे किंवा बऱ्याच प्रकारच्या कृमी त्याला खात असतात आतून, आणि सतत काहीतरी हालचाल त्याची होत असते. आईच्या हालचालीमुळे त्याला त्रास असतो, आईने काही गरम थंड जास्त प्रमाणात घेतलं तर त्याला त्रास असतो आणि त्याला एक कॉन्स्टंट असा दाब असतो. त्या जो बच्चा असतो त्याला कॉन्स्टंट असा दाब येत असतो त्याला वरून, आणि तो एका छोट्याशा अशा पिशवीमध्ये 9 महिने 9 दिवस असतो. कधी असा उलटा असतो तो, आणि उलटा म्हणजे त्याला एका नळीद्वारे त्याला अन्न दिलं जातं आणि एका छोट्याशा पॅकेटमध्ये असतो तो असा बाळ त्याला, आणि त्याच्यातच तो आपली विष्ठा आणि मलमूत्र विसर्जन करतो. तर आपण बघू शकतो की अशा स्थितीत त्याला हे 9 ते 10 महिने राहायचं आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम जो आहे सगळ्यांना कॉमन आहे, आपण तो टाळू शकत नाही आणि तो नको आहे असा प्रकारचाच प्रॉब्लेम हा आहे. तर आपण बघू शकतो दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो आहे एक मोठी समस्या आहे. ती समस्या म्हणजे म्हातारपणाची समस्या.
म्हातारपणात अनेक वेदना होतात आणि म्हातारपणात बऱ्याच गोष्टी आपण ज्या भोगलेल्या आहेत तरुणपणी, त्या म्हातारपणी आपल्याला त्रास देतात. ती इच्छा तीच असते आपली, कारण आपण आत्मा आहोत. इच्छा तीच आहे आपल्या मनामध्ये, त्याच इच्छा आहेत, पण त्या भोगण्याला आता शरीर काही साथ देत नाही. बऱ्याच वेळा म्हाताऱ्या माणसांच्या मरणाची घरामध्ये वाट बघत असतात लोक. त्यांना वाटतं कधी मृत्यू होईल. आणि आणि ही एक हार्श रियालिटी आहे या जगामध्ये. लोक त्यांना वृद्धाश्रमामध्ये घालतात. बऱ्याच वेळा त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवलं जातं आणि आणि ते हेल्पलेस असतात. काही खाल्लं तरी त्यांना त्रास होतो आणि खाल्लं तर ते पचत नाही. आणि अशा बऱ्याच समस्यांना म्हातारपणामध्ये समस्यांना त्यांना भोगावं लागतात. आणि अगदीच काही म्हातारे इतके कंटाळतात की काय करतात, कुत्रे आणि मांजरांचं पालन करतात. कारण आता घरात कोणी नाहीयेत म्हणून एकटापणा घालवण्यासाठी अमेरिकेमध्ये आपण बघतो की कुत्रे आणि मांजर ते पाळतात, जेणेकरून आपला वेळ जाईल. तर तिसरी समस्या आहे रोग. या जगामध्ये अनेक असे रोग आहेत. काही वेळा छोटे रोग आहेत, काही महाभयानक रोग आहेत करोनासारखे. काही मेडिकल सायन्स सुद्धा कंट्रोल करू शकत नाही. मेडिकल सायन्सला सुद्धा माहीत नाहीयेत. काही रोग असे आहेत ते घरात एकाला झाला की सगळ्यांना होतात, कम्युनिटीला होतात करोनासारखे लोक. आणि अनेक रोग त्यांचे बळी पडतात. कोणालाही रोग नको आहे. रोग हा कॉमन समस्या आहे सगळ्यांची. आणि अनेक प्रकारचे एड्स, सार्स सारख्या डेडली डिसीजनी ह्युमॅनिटीचा पूर्ण ऱ्हास केलेला आहे बरीच वर्ष. आणि नंतर डेथ. असं म्हटलं आता गरुड पुराणामध्ये की एक जुनं असं वैदिक साहित्य आहे गरुड पुराण. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे माणसाला अनेक मिलियन्स कोट्यावधी विंचू एका वेळी जेव्हा मेंदूला चावतात आणि जो अनुभव होतो, तो अनुभव माणसाला हे शरीर सोडताना होतो. त्याला फार त्रास होतो आणि त्याचे डोळे असतात ते असे पुढे येतात, सुजतात आणि आतून एक प्रकारचा प्रेशर असतो. त्याचं ब्रिदिंगमध्ये त्याला त्रास व्हायला लागतो, त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो आणि एक असा घर असा आवाज त्याच्या ह्याच्यामध्ये येऊ लागतो. हे श्रीमद भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामध्ये तिसरं प्रकरण आहे आणि 16 ते 18 जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून लोक काही म्हणतात की चला हे एकदाच होईल, आपल्याला मृत्यू हा एकदाच होतो किंवा म्हातारपणे एकदाच येतं आणि जन्म हा एकदाच होतो. पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या जरी मेजर समस्या असल्या तरी माणसाला नेहमी 3 समस्यांना बळी पडावं लागतं. नेहमीच 3 समस्यांना बळी पडावं लागतं. त्यांना म्हणतात क्लेश. ते म्हणतात आधी भौतिक क्लेश, जे आपले मन आणि शरीरामुळे तयार होणारे क्लेश आहेत. नंतर आहे आधी आध्यात्मिक क्लेश, जे मन आणि शरीराने तयार होतात. आधी भौतिक क्लेश, जे इतर प्राणी मात्रांपासून होतात. आणि आधी दैविक क्लेश जे आहेत ते आपल्याला हे ज्या बऱ्याच प्रकारच्या नॅचरल कॅलॅमिटीज आहेत किंवा हे निसर्गामध्ये जे काही बदल घडतात त्याच्यामुळे जे काही त्रास होतात ते ह्या कॅटेगरीमध्ये येतात. हे त्रास सतत आपल्याला भोगावे लागत असतात. बाकीच्या ज्या समस्या आहेत त्या एकदाच येतील, पण हे त्रास आपल्याला कायमच भोगावे लागतात, ह्या 3 समस्या ज्या आहेत. तर अशा प्रकारे आपण समजू शकतो की ह्या सगळ्या समस्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला उत्तर आपल्याकडे नाहीये, तर ह्याचं उत्तर वेदामध्ये आहे. आणि वेद एका मातेप्रमाणे आहेत आणि हे वेद आपल्याला सांगू शकतात की आपले पिता कोण आहेत. म्हणून आपण सतत भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपण बघू पुढच्या सत्रामध्ये की कसे काही भगवंतांना लोक कसं काही म्हणतात भगवंत प्रकाश आहेत किंवा भगवंतांना आकार नाहीये आणि भगवंत कसे हे पूर्ण जगाचे मालक आहेत, सगळ्यांचे ते मित्र आहेत आणि हे पूर्ण जगाला कसे नियंत्रण करत असतात हे आपण पुढच्या सत्रामध्ये बघू. तोपर्यंत आपण विराम घेऊ. हरे कृष्ण.